हा विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र शासनाने 12वी सायन्सचा स्टेट बोर्डचा सिलेबसमध्ये काही भाग डिलीट केलेला आहे. तो फक्त शैक्षणिक वर्ष 2020 ते 2021 ह्या एका वर्षासाठी त्यांनी काही सिलेबस 25% सिलेबस हा डिलीट केलेला आहे 12वी सायन्स ह्या या वर्गातील. तर डिलीट केलेला काय आहे, तर आपण आज गणितामधील कोणता पार्ट डिलीट केलेला आहे, तर पहिल्यांदा पार्ट फर्स्ट मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील चॅप्टर फर्स्ट. तर ह्या चॅप्टर पहिल्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक हे पहिलं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये 1.3.2 ड्युएल म्हणजे जे ड्युएल काढतो आपण ते त्यांनी डिलीट केलेलं आहे. आणि त्याच्यावरचा जो एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइजमध्ये सेकंड उदाहरण जे सांगितलेले आहेत ड्युएलवरती जेवढे बी उदाहरणं असतील ते सर्व उदाहरणं आपल्याला डिलीट केलेले आहेत या शैक्षणिक वर्षात. त्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिकमध्येच ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट म्हणजे ॲप्लिकेशन जे दिलेले आहेत सर्व डिलीट केलेले आहेत. त्याच्यावरचा एक्झरसाइज सुद्धा डिलीट केलेला आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चॅप्टर 1 मधील कोणता पार्ट वगळलेला आहे तो लक्षपूर्वक बघा. त्यानंतर आहे चॅप्टर 2 मॅट्रासिस. ह्या मॅट्रासिसमध्ये युनिकनेस ऑफ इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणजे आपण इन्व्हर्स मॅट्रिक्स काढतो आणि त्याच्यानंतर युनिकनेस देतो त्याचा, तर तो पार्ट डिलीट केलेला आहे. त्यानंतर 2.3.2 मेथड ऑफ रिडक्शन. तर प्रॉब्लेम सॉल्व करत असताना दोन मेथड असतात, मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि मेथड ऑफ रिडक्शन. तर मेथड ऑफ रिडक्शन ही जी आहे सेकंड मेथड ही डिलीट केलेली आहे म्हणजे तो पार्ट आपल्याला परीक्षेला राहणार नाही. त्यानंतर चॅप्टर 3 मध्ये टेक्नोमेट्रिक फंक्शन. ह्या टेक्नोमेट्रिक फंक्शनमध्ये तुम्ही जर पाहिलं टेक्स्टबुकमध्ये तर थेरम 3.1 3.2 3.3 3.4 3.5 आणि 3.6 हे सर्व जनरल सोल्युशनचे जे थेरम आहेत हे सर्व डिलीट केलेले आहेत म्हणजे परीक्षेला आपल्याला याच्यावरचे उदाहरणं विचारले जाणार नाहीत. त्यानंतर हे टेक्नोमेट्रिक फंक्शनमध्येच 3.37 ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. तर इथं ॲप्लिकेशन जे दिलेले आहेत साइन रूल कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल हा पार्ट डिलीट केलेला आहे. त्याच्यावरचे उदाहरणं सुद्धा डिलीट केलेले आहेत. त्यानंतर हे टेक्नोमेट्रिक फंक्शनमध्येच 3.4.8 प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स टेक्नोमेट्रिक फंक्शन्स. तर इथं ज्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत त्या प्रूव्ह करण्यासाठी त्या सुद्धा आपल्याला डिलीट केलेल्या आहेत आपल्याला ह्या वर्षासाठी, म्हणून त्याच्यावर सुद्धा उदाहरणं विचारले जाणार नाहीत. त्यानंतर हे चॅप्टर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता ह्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये 4.4 जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय म्हणजे हा पार्ट जो आहे हा वगळण्यात आलेला आहे म्हणजे तो परीक्षेला विचारला जाणार नाही. त्यानंतर हे चॅप्टर आता याच्यावरचे 4.4 मधील जे उदाहरणं असतील ते सुद्धा वगळण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र हो त्याची नोंद घ्या. त्यानंतर हे चॅप्टर 5 व्हेक्टर्स. ह्या व्हेक्टर्समध्ये थेरम दिलेला आहे बघा 9 थेरम नंबर 9 द व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप विथ को टर्मिनल एजेस आर ए बी अँड सी इज हे दिलेलं आहे. त्यानंतर थेरम 10 द व्हॉल्यूम ऑफ अल्ट्राड्रन विथ टर्मिनल एजेस हा सुद्धा पार्ट म्हणजे थेरम 9 आणि थेरम 10 हे दोघं थेरम वगळण्यात आलेले आहेत. त्याच्यावरचे उदाहरणं सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार नाहीत. त्यानंतर व्हेक्टर्सच्या चॅप्टरमध्येच ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ व्हेक्टर हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंट सुद्धा हा डिलीट केलेला आहे. तर त्याच्यावर सुद्धा उदाहरणं विचारले जाणार नाहीत परीक्षेमध्ये, म्हणून चॅप्टर 5 याच्यामध्ये सुद्धा हे 3 पार्ट वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर हे चॅप्टर 6 त्याच्यामध्ये लाईन अँड प्लेन हे चॅप्टर आहे. तर ह्या लाईन अँड प्लेनमध्ये 6.5.1 अँगल बिटवीन 2 प्लेन म्हणजे 2 प्लेनमधील अँगल हा पार्ट वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन म्हणजे लाईन आणि प्लेन मधील अँगल जो असेल तो पार्ट सुद्धा वगळण्यात आलेले आहेत हे 2 पार्ट. त्यानंतर हे प्लेन आणि लाईन मधील
6.6 कोप्लॅनिटी ऑफ 2 लाईन्स हा सुद्धा पार्ट वगळण्यात आलेला आहे. 6.7 डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए प्लेन म्हणजे हा पार्ट सुद्धा वगळण्यात आलेला आहे. जो पार्ट वगळण्यात आलेला आहे त्याच्यावरचे उदाहरणं सुद्धा परीक्षेला विचारले जाणार नाहीत. फक्त उदाहरणं विचारले जाणार नाहीत. फक्त एवढंच लक्षात घ्या की प्रॉब्लेम कोणते ते प्रॉब्लेम सुद्धा डिलीट केलेले आहेत. त्यानंतर आहे चॅप्टर 7 लास्ट चॅप्टर लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. तर ह्या लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेममध्ये 7.2.2 मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ LPP. तर इथं LPP प्रॉब्लेमवरनं म्हणजे थेरॉटिकल वर्ड प्रॉब्लेम दिलेले असतात त्याच्यावरनं LPP फॉर्म करायचे असते. तर हा पार्ट वगळण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने पार्ट फर्स्ट मॅथमॅटिकमधला पेपर फर्स्टमधला हे चॅप्टर वाईज एवढा पार्ट वगळण्यात आलेला आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. त्यानंतर आहे मॅथमॅटिक पार्ट सेकंड. तर मॅथमॅटिक पार्ट सेकंडमध्ये चॅप्टर फर्स्ट डिफरन्शियल इक्वेशन. तर डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर ह्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये 1.5.2 सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन ऑफ nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. तर ह्या सम स्टँडर्ड फंक्शन मधला शेवट पार्ट आहे. तर हा पार्ट वगळण्यात आलेला आहे. याची सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि त्याच्यावर सुद्धा उदाहरणं विचारलेले आहेत. ते उदाहरणं सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारले जाणार नाहीत. तर चॅप्टर सेकंड ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर ह्या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये हे 3 पार्ट वगळण्यात आलेले आहेत. अप्रॉक्सिमेशन्स, रोल्स थेरम्स और रोल्स लेमा, लॅग्रेंजियन मीन व्हॅल्यू थेरम हे 3 पार्ट त्याच्यात डिलीट केलेले आहेत. तर याच्यावरचे परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्यानंतर हे चॅप्टर 3 इनडेफिनाइट इंटिग्रल. या इनडेफिनाइट इंटिग्रलमध्ये 3.3.2 याच्यामध्ये इव्हॅल्युएट इंटिग्रल ऑफ द टाईप म्हणजे ह्या टाईपमधलं इंटिग्रल असेल तर हा पार्ट वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर हे इनडेफिनाइट इंटिग्रलमध्येच 3.5 समथिंग इंटरेस्टिंग. तर या समथिंग इंटरेस्टिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा परीक्षेला विचारले जाणार नाही. त्यानंतर हे चॅप्टर 4 डेफिनाइट इंटिग्रल. तर याच्यामध्ये 4.1 मध्ये जो दिलेला आहे डेफिनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ सम. तर या डेफिनाइट इंटिग्रल मधला लिमिट ऑफ सम हा पार्ट वगळण्यात आलेला आहे. सुरुवातीलाच आहे तर तो परीक्षेला विचारला जाणार नाही. त्यानंतर हे नोट दिलेली एक बघा रिडक्शन फॉर्म्युल्यावरती नोट दिलेली आहे. तर हे 2 रिडक्शन फॉर्म्युले आहेत. इंटिग्रेशन 0 to π/2 sin raised to nx dx and integration to the limit 0 to π/2 cos raised to nx dx. हे रिडक्शन फॉर्म्युले आहेत. हे रिडक्शन फॉर्म्युले सुद्धा डिलीट केलेले आहेत. त्यांच्यावरचे उदाहरणं सुद्धा विचारले जाणार नाहीत. त्यानंतर आहे लेक्चर चॅप्टर 5 ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. आता ह्या ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल वरती ह्या 5 नंबरच्या चॅप्टरमध्ये कोणताच पार्ट डिलीट केलेला नाही. हे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. फक्त एकमेव हा सेकंड पार्टमधील 2 चॅप्टर असे आहेत की त्यांच्यातला एकही पार्ट डिलीट केलेला नाही. तर पहिलं चॅप्टर आहे 5 नंबरचं चॅप्टर त्याच्यामधला एकही पार्ट डिलीट केला नाही. त्यानंतर हे चॅप्टर 6 डिफरन्शियल इक्वेशन. तर हे डिफरन्शियल इक्वेशनमध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जे दिलेलं आहे तुमचं 6.4.2. तर हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा पॉईंट वगळण्यात आलेला आहे म्हणजे तो डिलीट केलेला आहे. त्याच्यावरचे उदाहरणं विचारले जाणार नाहीत. त्यानंतर हे चॅप्टर नंबर 7 प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर याच्यामध्ये 7.4 प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे ह्या कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलवरती जी प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे तो पार्ट सुद्धा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर हे चॅप्टर 8 बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर ह्या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन वरती एकही पार्ट डिलीट केलेला नाही. तर जो पार्ट आहे तो सर्व परीक्षेला विचारला जाईल म्हणजे डिलीट केलेला नाही म्हणून परीक्षेला त्याच्यातला सर्व पार्ट विचारला जाईल. म्हणून जो पार्ट राज्य शासनाने 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी जो 25% सिलेबस कमी केलेला आहे तर तो पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मध्ये आहे. तो अशा पद्धतीने आहे. असे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.